समालोचक मोनिश पाटील यांना. मंडळी नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा श्रावण स्पोर्ट्स भोकरी आयोजित स्वर्गीय श्रावण कथोरे स्मृती चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. मॅच क्रमांक 3 आजच्या दिवसातील आपण पाहतोय आणि एका बाजूने जर बघितलं गेलं तर जय बजरंग खालिंग आहे डीबी स्पोर्ट्स करून संघ पाहतोय. टॉस जिंकला, डिसाईड केलं, फिल्डिंग इन्व्हाइट केलं खालिंग टीमला बॅटिंग करण्याकरिता आणि ओपनिंग पॅर्स मध्ये विद्यानंद आणि अनिकेत आघाडीची पारंपरिक जोडी आपण सध्या पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी तयार. षटक क्रमांक पहिला मॅच चांगली रंगताना दिसेल तुम्हाला. पहिला बॉल ऑफ स्टंपचा बाहेर होता, भरपूर वेगाने हाताळलेला, बाउन्सही चांगला होता आणि टप्पाही योग्य पद्धतीने हाताळलेला, त्याच्यामुळे वेगाने निघून गेला. राईट आर्म राऊंड दी विकेट, तो अँगल बनवत, तो कोन बनवत बॉल बाहेर निघाला आणि त्याच्याचमुळे पहिला बॉल जर पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये चांगली सुरुवात झाली. वेगवान बॉल हाताळल्या ऋषीने. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय ऋषीला ठाऊक आहे या पॉवर प्ले मध्ये थोडा दबाव ठेवावा लागेल. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न केलाय. बॉल आता चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि त्यानंतर गॅप मध्ये खेळलेले, त्याच्याचमुळे धाव फळकावरती धावा मिळते 4. पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर चौकार. नुकताच आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून मैदानाकरिता या मोलाचे सहकार्य राहिले आधारस्तंभ सन्माननीय पंडितजी पाटील साहेब यांचं इथे शुभागमन झालं आणि त्याचबरोबर ढोळेगावचे उद्योगपती सन्माननीय निलेशजी गोडविंदे साहेब अर्थात मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष आणि त्यांच्या माध्यमातून सिरीज करिता आपल्या या स्पर्धेकरिता सायकल देखील आपल्यापर्यंत पंडितजी पाटील साहेबांच्या माध्यमातून सायकल लाभली आणि निलेशजी गोडविंदे साहेबांच्या माध्यमातून सिरीज करिता आपल्यापर्यंत सायकल पोहोचवली गेली आणि त्यांचं इथे शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढला देखील. टोटल जाऊन पोहोचला गेला 8 या आकड्यावरती. डॉट 4 डॉट आणि देन वन्स अगेन 4 म्हणजे एकंदरीत 2 चौकार आणि 2 डॉट बॉल आलेत. स्टार्ट चांगला मिळाला दोन्ही संघांना. एका बाजूने डॉट देखील येत आहेत, दुसऱ्या बाजूने चौकार देखील येत आहेत. आतापर्यंत 8 धावा फलकावरती आहेत. सकाळच्या सत्रामध्ये पहिलीच मॅच आपण जिथे पाहिली त्या पहिल्या मॅच मध्ये 60 अप स्कोर गेला होता, 60 प्लस धावा बनवल्या होत्या. दुसरी मॅच एक्झॅक्टली उलटी झाली जिथे तुम्हाला 24 बॉल 24 ची गरज असताना भोकरी संघाच्या भरपूर चुका पाहायला मिळाल्या. डबल सिंगलची मॅच होती खरं तर, पण डॉट बॉल त्यांनी देखील भरपूर फेस केलेत. हवेत बॉल हवेमध्ये उंचीवरती आणि त्यानंतर विकेट टेकन. धक्का मिळताना पहिल्या क्रमांकाचा 8 वरती पहिला धक्का.
आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता टॉस विन झाल्यानंतर जी कोल्ड्रिंक आपण देताना पाहतोय पहिल्या दिवसापासून सन्माननीय गोड व्यक्तिमत्व खरं तर अजयजी देसले साहेबांच्या माध्यमातून हे आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. प्रत्येकी संघाला टॉस जिंकल्यानंतर ती कोल्ड्रिंक त्यांच्या माध्यमातून आणि त्यांचं इथे शुभागमन झालं. आणि साहेबांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचे आपलं देखील सहर्ष स्वागत. श्रावण स्पोर्ट्स भोकरी आयोजित स्वर्गीय श्रावण कथोरे स्मृती चषक 2026 4 दिवसांची फॉर्मॅटवाली स्पर्धा आपण पाहतोय आणि आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. भरपूर चांगली स्पर्धा चालली आहे. आजच्या दिवसामध्ये पहिल्याच मॅचमध्ये आपण जर बघितलं गेलं तर सोरगाव बी आणि जय बजरंग चिंचवली अशी आपण मॅच पाहिली. त्यानंतर जरीमरी बोकरी वेताळ स्पोर्ट्स जडेपाडा अशी दुसरी मॅच पाहिली आणि तिसऱ्या मॅचमध्ये डीबी स्पोर्ट्स कुरुंद आणि जय बजरंग खालिंग हे दोन संघ लढतात. यानंतर रायझिंग स्टार पडगा आणि ग्रीशम स्पोर्ट्स सातकोळी आपण रेडी राहायचं टॉस करिता. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टॉस घेणार आहोत. क्रॉस बॅटने खेळायचं होतं, शफल केलं होतं पण त्यानंतर डॉट बॉल आणि धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती टोटल धावा 2 चौकारांच्या मदतीनं 8 आकड्यावरती. त्यापेक्षा अधिक काही नाही झालेलं. पॉवर प्लेचं सुरुवात चांगली झाली होती. डॉट पासून सुरुवात त्यानंतर चौकार. असं वाटत होतं की या षटकामध्ये ॲटलिस्ट 14-15 धावा येतील आणि पॉवर प्लेमध्ये प्रत्येक संघाचे प्रयत्न तेच असतात ना की सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 14-15 पासून स्टार्ट करावं, त्यानंतर 10च्या ॲव्हरेजने धावा बनवाव्या. म्हणजे पहिल्या षटकात 15 आणि त्यानंतर 10च्या ॲव्हरेजने धावा बनवला तर एक 45 ते 50 धावा बनवू शकतात. सो त्या इंटेन्शनने प्लॅनिंग जरूर आखले होते पण 2 चौकार आले आणि त्यानंतर जसा विकेट मिळाला शेवटचा अंतिम बॉल देखील डॉट आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा फक्त आणि फक्त 8. त्यामुळे मी म्हणेन की स्टार्ट चांगला बॉलिंग साईडनं अर्थात डीबी स्पोर्ट्स कुरुंद संघाकडनं आपल्याला चांगला स्टार्ट पाहायला मिळाला. विकेट देखील मिळवला आणि कंट्रोलमध्ये देखील बॉलिंग आहे. षटक क्रमांक 2 आणि आता दुसऱ्या षटकामध्ये मनीष. पल तयार होता है मनीष. मनीष आहेत. षटक क्रमांक 2. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आहेत, 1 विकेट. मनीष देखील तेच काम करेल का? पॉवर प्ले हटवला आता. पहिला बॉल ड्राईव्ह केला गेलाय तिकडे एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला. एकदा फलकावरती मिसफील्ड झाली पण बॅकअप चांगलं होतं. फेकी करेपर्यंत 2 धावा तिकडे आणि या 2 धाव्याच्या मदतीने डबल फिगरमध्ये आता धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. टोटल 10 धावा फलकावरती आतापर्यंत पोहोचलात. मागच्या मॅचमध्ये फक्त 24 धावा बनल्या होत्या, 25 धाव्यांचं आव्हान होतं. 4 षटकांची मॅच, त्या 25 धावा नाही झाल्या. एक हाय व्होल्टेज मॅच तर दुसऱ्या बाजूला लो स्कोअरचं एक ट्रिकी मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि आता ही तिसरी मॅच कुठे जाते पाहावं लागेल. 10 धावा आहेत आतापर्यंत. दुसऱ्या षटकातील एक बॉल फेकलाय. पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळलेत. आता कव्हर पॉइंटला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतात. आउटफील्ड फास्ट आहे. अडवणं कदाचित कठीण होईल आणि हो जरूर धावा मिळाल्या. 4 चौकार. आणि चौकाराच्या मदतीनं धावफलक देखील वाढलाय. धावा जाऊन पोहोचला गेला. जो क्रिएट केला होता सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना ऋषीने, तो आता कॉन्स्टंट राहील का पाहावं लागेल. पण ठाऊक आहे टीम खालिंग संघ अर्थात जय बजरंग खालिंग संघाला माहिती आहे वेग वाढवायची गरज आहे. खरं तर इकडनं आता वेगाने धावा बनवायच्या आहेत. तिसरा बॉल आहे. पुढे टाकलेला अपील जोरदार पण नाही इम्पॅक्ट करत नाही लाईन मध्ये बॉल आणि त्याच्यामुळे जर बघितलं गेलं तर हा लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक देखील वाढतात. पुढे टाकलेला बॉल ओव्हर पिच चेंडू केला होता. खरं तर लेंथमध्ये थोडे परिवर्तन केलेले पण त्या विकेटला मिसिंग करत होता. पिचिंग जर पाहिली गेली तर पिचिंग देखील आउटसाइड आणि विकेट मिसिंग आणि त्याच्याचमुळे अंपायरचा भरपूर चांगला डिसिजन पाहायला मिळाला. योग्य अंपायरिंग. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव दिली. 15 धावात लेंथ पाठी ठेवली. लगेचच क्रॉस बॅटने खेळले आणि त्यानंतर बॅकआउट ऑफ दी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जरूर आहेत. अडवतील फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा इझिली मिळून जातील.
आणि या 2 धावेच्या मदतीने 17-17 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचला गेला. सुरुवात डबलने केली होती, मग चौकार, मग एक लेगबाईच्या स्वरूपामध्ये आणि त्यानंतर पुन्हा 2 धावा आल्या आणि एकंदरी धावफलकावरती धावा 17. बघा, ज्या प्रेक्षकांनी किंवा खेळाडूंनी रस्त्यावरती गाड्या लावल्या त्यांना मी विनंती करेन की आपण त्या गाड्या तिकडनं बाजूला घ्यायच्यात आणि अगदी पार्किंग झोन जिथे जागा आहे पार्क करण्याकरिता तिकडे करा, रस्त्यावरती नका करू, कारण की पाहुण्यांच्या आमच्या गाड्या येतात, सो त्यांना तिकडे अडथळे नको. ऑन साईडला खेळायचा आहे, स्वीप केला होता बॉलला, मिड विकेटला बॉलर क्षेत्ररक्षक आहेत, फेकी करतील, स्ट्रायकर एंडला धोका, फेकी थोडी दूर राहिली आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर 2 धावा पुन्हा बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती 19 धावा आपण पाहतोय. दरम्यान सन्माननीय रुपेशजी गोरले साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांचं इथे शुभागमन झालं. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. रिव्हर्स करायचं होतं, आता रिव्हर्स अटेम्प्ट केलं पण पुन्हा बॉल नाही बॅटवरती आला योग्य पद्धतीने. 5चा संपर्क तिकडे. सन्माननीय रुपेशजी गोरले साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक. खरं तर ही स्वप्नवत स्पर्धा आपण पाहतोय ना, ही स्पर्धा साकार करण्याकरिता भरपूर जणांचे सहकार्य इथे लाभले या स्पर्धेमध्ये आणि रुपेशजी गोरले साहेबांचं देखील भरपूर मोठा हा वाटा आहे या स्पर्धेमध्ये आणि त्यांचं इथे शुभागमन झालं. मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत. जसं की मगाशी देखील मी उल्लेख केला होता की आपले सर्वांचे या स्पर्धेचे आणि आपल्या भोकरी गावचे खरं तर आधारस्तंभ ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता मोलाचं सहकार राहिलं, मंडप व्यवस्था देखील ज्यांच्या माध्यमातून आणि मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष देखील आहेत सन्माननीय पंडितजी पाटील साहेब, हे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून सिरीजकरिता सायकल मिळाली सन्माननीय निलेशजी गोडविंदे साहेब, उद्योगपती ढोळे, आणि संपूर्ण मैदान हा त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला गेला आहे. खरं तर हा मैदान पाठीमागे भरपूर सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलं आहे. पंडित शेतपाडी साहेब आणि आपण लगेचच त्यांचा शुभ सन्मान देखील करणार आहोत आपल्या या व्यासपीठावरनं. रुपेशजी गोरले साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान, शाही सन्मान सन्माननीय आदरणीय पंडितजी पाटील साहेब खरं तर आधार स्तंभच आहेत आणि या मैदानाकरिता मोलाचे सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं आणि त्याचबरोबर मंडप व्यवस्था देखील त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचली आणि मजदूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष देखील आहेत, त्यांचा आपण हा शाही सन्मान या व्यासपीठावरनं कंप्लीट करत आहोत. तदनंतर आपण ज्यांच्या माध्यमातून सिरीजसाठी आपल्याला सायकल पोहोचली गेली, उद्योगपती ढोळे सन्माननीय निलेशजी गोडविंदे साहेब देखील उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील इकडनं शाही सन्मान पूर्ण करणार आहोत. आणि आमच्यापर्यंत दादा नक्कीच माहिती पोहोचवतात की दरवर्षी निलेश दादा गोडविंदे यांचा मुलाचं सहकार्य असतं आणि खूप प्रेम आहे खरं तर भोकरी गावावरती असेल, आमच्या आयोजकांवरती असेल, श्रावण स्पोर्ट्सवरती असेल, खूप प्रेम आहे त्यांचं आणि त्या प्रेमापोटी त्यांचं दरवर्षी मुलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये त्यांचं लाभत असतं आणि आम्ही देखील असं इच्छा व्यक्त करूयात की दरवर्षी तुम्ही ज्या पद्धतीने असं प्रेम दाखवलं, येणाऱ्या अनेक वर्ष असंच प्रेम राहू द्या. धावफलकावरती आतापर्यंत 20 धावा, षटक तिसरं चालू झालं. विष्णू आल्यात तिसऱ्या षटकामध्ये, 20 वरती 2 विकेट गमावत असताना आतापर्यंत 20 धावा. केतन आणि अनिकेत बॅटिंग करतायत. गोलंदाज तयार, चेंडू क्रमांक 2 या षटकातील विष्णू हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केला, इनसाइड आउट, हा फटका गॅपमध्ये खेळले गेलेत आणि त्यानंतर धावा फलकावरती 4 चौकार आलाय. आणि या चौकाराच्या मदतीने 24-24 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्या. पहिल्या षटकामध्ये धावा जर बघितला गेल्या तर 8 होत्या, दुसऱ्या षटकात 12 आल्यात. थोडा तो धावांचा वेग आहे ना तो वाढत चाललाय. पॉवर प्लेमध्ये 8 आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 12, थोडासा रन रेट सुधारण्याचं काम केलंय. पार्टनरशिप ती जुळवायचा प्रयत्न करतायत बॅटर. एक चौकार आले या षटकामध्ये आतापर्यंत.
रिवर्स खेळायचं होतं, कनेक्शन तितकं चांगलं नाहीये, पण पॉइंटला इनफिल्ड 7 मध्ये मिसफिल्ड झाली आणि त्यानंतर डीपमध्ये बॅकअप जरूर दिला गेलाय. तिकडे देखील थोडे फंबलिंग होत आहेत आणि त्याच दरम्यान टोटल धावा फळकावरती 3 पळवल्या गेल्या आणि या 3 धाव्यांच्या मदतीने धावा देखील वाढलाय. 27-27 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. चुकी झाली इकडनं. इनफिल्डच्या आतमध्ये जे पॉइंटला खेळाडू उभे होते त्यांच्याकडनं मिसफिल्ड झाली. त्यानंतर कव्हरचे क्षेत्ररक्षक तिकडे बॅकअप द्यायला पोहोचले, पण तिकडे देखील थोडं फंबलिंग पाहायला मिळालेलं. एकंदरी एकच जिथे धाव होती तिकडे 3 धावा खर्च केल्या गेल्या आणि त्याच्या मदतीनं 27-27 धावा आहेत. 45-50 हा टोटल दिसेल का स्कोरबोर्डवरती? बोला तयार. ओहो, शॉर्ट पिच बॉल हुक करायचं होतं. वेग जास्त होता आणि हाईटही जास्त होती आणि त्याच्याचमुळे हा वेगाने बॉल निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू. 4 बॉलचा खेळ समाप्त. 27 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 1 विकेट घेताना 7 धावा खर्च केल्यात. सो हे षटक देखील चांगलं चालू आहे. इकॉनॉमिकल बॉलिंग केली आहे. सेकंड लास्ट बॉल. गुडघे वाकवले होते, स्वीप करायचं होतं, पण पुन्हा बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. इकडे देखील डॉट बॉल आला. बॅक टू बॅक हा दुसरा डॉट आला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळायचे जरूर प्रयत्न करतो इथं इकडनं अनिकेत, कारण की याआधी जर बघितलं गेलं तर केतनच्या माध्यमातून तो रिव्हर्स अटेम्प्ट केलेला. अनिकेतला देखील ठाऊक की आता एक्स्ट्राऑर्डिनरी करायला लागेल आणि त्याचाच मदतीनं इकडे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, याआधी हुक करायचा प्रयत्न, आता स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न होता, पण संपर्क नाही आहे बॅटचा. लास्ट बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ वाईडिश लॉंग ऑफला होते. एक्स्ट्रा कव्हरला तिथपर्यंत पोहोचले गेले आणि त्याच दरम्यान 2 धावा बनवल्या. 3ऱ्या धावेचा देखील कॉल आहे का? 2च धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 29-29 आकड्यावरती षटक क्रमांक 30 समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना जय बजरंग खालिंग संघाला आपण पाहिलाय आणि धाव फलकावरती बनवल्यात. 2 विकेट गमवत असताना 29-29. आता नवीन गोलंदाज झालेत कुणाल, षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता. आतापर्यंत आपण जय बजरंग खालिंग संघाची बॅटिंग पाहत होतो. पहिल्या षटकामध्ये त्याने 8 धावा बनवल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 आणि तिसऱ्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा आल्या. म्हणजे अजूनपर्यंत तो एक हेल्दी टोटल किंवा जिथे फाईट बॅक वेगाने देऊ शकतात ते अजूनपर्यंत पाहायला मिळालं नाहीये. पण अंतिम षटकामध्ये कुणालच्या अगेन्स्ट आक्रमण, ते हल्ले चढवले जातील का पाहावं लागेल. पहिला बॉल आहे, पहिलाच बॉल. डॉट पासून सुरुवात झाली आहे, निर्धाव चेंडू पासून सुरुवात झाली आहे. खरं तर पहिल्या षटकाची सुरुवात डॉट पासून, दुसऱ्या षटकामध्ये 2 पासून, तिसऱ्या षटकाची विकेट पासून आणि 4थं षटक पुन्हा डॉट पासून सुरुवात केली आहे. बॉलिंग युनिट चांगलं काम करते. पहिला मॅचला जर वगळलं गेलं तर तिकडनं दुसऱ्या मॅचमधनं इकडनं फेरबदलच पाहायला मिळालेत. बॉलर्स कामगिरी चांगली करतात. दरम्यान आपले लाडके मान्यवर आपल्यापासून रजा घेताना आपण त्यांना पाहतोय. धन्यवाद. आपण मुळातला वेळ देऊन या स्पर्धेपर्यंत पोहोचला आणि भरपूर सहकार्य या स्पर्धेकरिता तुमच्या माध्यमातून लाभलंय, त्याबद्दल तुमचा आभार देखील व्यक्त करतोय. शॉर्ट बॉल राईज झाला, गती कमी होती आणि त्यानंतर आणखी एक डॉट बॉल. बोला तयार. क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केला आणि आता एक धाव फलकावरती तिकडे बनवले. दुसरा धावेचा कॉल आहे फेकी स्ट्रायकर एंडला आणि त्याच दरम्यान 2 धावा फलकावरती बनवल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलक देखील वाढताय. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 31-31 आकड्यावरती. या षटकातील आतापर्यंत 3 बॉलचा खेळ समाप्त. पहिले 2 डॉट, मग त्यानंतर एक डबल आली आहे. षटक शेवटचं अंतिम आहे, त्यामुळे ठाऊक आहे खालिंग संघाला की इकडनं धावा वेगाने वाढवायच्या आहेत, जास्त धावा हव्यात त्यांना, त्यामुळे प्रयत्न करतात. ओहो, इथे पहा, इथे काय
गड तपावं लागेल. अपील जोरदार होती, बॅटची कडा लागली होती आणि त्यानंतर विकेट. फलंदाज माघारी परत आहेत. धक्का आणखी एक बसताना खालिंग संघाला हा मोठा धक्का आहे. आणि आता नवीन बॅटर डावकुरा आता असा बॅटर आहे. स्ट्रायकर एंड वरती मुकेश. विकेट पाहायला मिळाला. बॅटची कडा लागली होती तिकडे आणि त्यानंतर बॉल निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धक्का बसत असताना चला टॉस साठी यायचं आहे. रायझिंग स्टार पडघा आणि ग्रीशम स्पोर्ट्स सातकोई या दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करेन की आपण टॉस साठी लगेच जायचं आहे. दुसऱ्या धावेचा कॉल इकडे आणि फेकी करेपर्यंत दुसरी धाव देखील बनवली गेली आहे. तिसऱ्या धावेचा कॉल देखील होता आणि त्यामुळे रनआउटच्या माध्यमातून विकेट गमावला. 2च धावा. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती टोटल फर्स्ट इनिंग जेव्हा कंप्लीट झाली टोटल धाव फलकावरती 33 बनवल्या गेल्या. 34 धावांचा आव्हान आहे. जोडूयात आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे रायझिंग स्टार पडघा आणि ग्रीशम स्पोर्ट्स आतकोई या 2 संघांमध्ये आपण टॉस करणार आहोत. आतकोली टीमचे कॅप्टन ज्यांच्या माध्यमातून आपण टॉस करिता ज्या कोल्ड्रिंक्स आपल्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या अजयजी देसरे यांचे ते शुभागमन झाले आणि आपण त्यांनाच विनंती करूयात की आपल्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. या नेक्स्ट मॅचचा गुड व्यक्तिमत्व आहेत खरं तर आपल्या गावचे आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विनिंग टीमला आपण टॉस करिता आपण कोल्ड्रिंक दिल्या आणि त्याचबरोबर सन्माननीय माई शेख यांचा इथे केली ते शुभागमन झालं. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चला आपण टॉस करूयात. आतकोली चल या आणि त्याचबरोबर रायझिंग स्टार टीम ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले सन्माननीय आदरणीय समीरजी शेख यांचा इथे शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. रायझिंग स्टार पडघा आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम 2 हात करत असताना आपण आतकोली संघाला पाहणार आहोत. सो आपण या 2 संघांमध्ये टॉस करतोय. आम्ही भोकरीकर आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर श्रावण चषक. आम्ही भोकरीकर असा कॉल आहे आणि आलाय श्रावण चषक आलाय. सो टॉस जो आहे तो आतकोली टीम जिंकते. मी विनंती करेन की आपण आतकोली संघाला हे कोल्ड्रिंक सुपूर्त करायचं आहे. विनिंग टीमच्या कॅप्टनला आपण हे कोल्ड्रिंक देतोय. टॉस जिंकले टीम आतकोली काय डिसाईड करणार आहात? फिल्डिंग आहे. चला शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. ऑल दी बेस्ट. नाणेफेकीच्या कक्षाकडनं रिझल्ट आला. टीम आतकोली वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड फील्ड फर्स्ट. थैंक यू सो मच मोनिश पाटिल. देखिए इनिंग्स ब्रेक में जब टॉस किया जाता है तो तभी बल्लेबाजों को मैदान में पहुंचना ज़रूरी है. यहाँ से आगे जो भी टीमें खेलेंगी उनके लिए ये सूचना है ताकि जैसे ही टॉस कंप्लीट हो जाए खेल की शुरुआत हो जाए.
स्वागत है एक बार फिर से सभी दर्शकों का स्वर्गीय श्रावण स्मृति चषक 2026 में। भोकरी गावचे जे काही ज्येष्ठ वरिष्ठ प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांना विनंती आहे, आपण आमच्या मंचावर यायचं आहे। आपलीच स्पर्धा आहे, आपल्या गावची स्पर्धा आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा संकोच मनामध्ये बाळगू नका। सगळ्यांकडे आमचं लक्ष जाईलच असं नाही आहे, परंतु आपण जर या ठिकाणी आला असाल क्रीडा नगरीमध्ये तर व्यासपीठावर यायचं आहे। आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। प्रारंभिक बल्लेबाज डीबी स्पोर्ट्स कुरुन की ओर से मनीष और कुणाल। लक्ष्य है 34 रनों का। ये भी थोड़ा सा लो स्कोरिंग गेम है। पिछला मैच काफ़ी लो स्कोरिंग था, 25 का टारगेट जिसको प्राप्त नहीं कर पाई जरीमरी भोकरी टीम। वेताल स्पोर्ट्स दलेपाड़ा टीम के गेंदबाजों ने गजब की गेंदबाजी की। पहली गेंद लेकर अनिकेत तैयार होते हुए और पहली गेंद का सामना करेंगे बल्लेबाज कुणाल। राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर। 4 ओवर में 34 रनों की चुनौती। खेल की शुरुआत, पहली गेंद और पहली गेंद लगी डंडे पर, लक्ष्य पर डाली हुई गेंद और क्लीन बोल्ड, बैट्समैन आउट। टेनिस क्रिकेट के टूर्नामेंट्स में कई बल्लेबाजों को हम देखते हैं इस फैशन में आउट होते हुए, पैरों के पीछे से गेंद निकल जाती है और बोल्ड आउट हो जाते हैं बल्लेबाज, क्योंकि शफल करते हैं बल्लेबाज। और इस दफ़ा भी वही हुआ था, ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर निकल गए थे और लेग स्टंप को उन्होंने खुला छोड़ दिया था। राउंड द विकेट से बिल्कुल स्टंप्स की दिशा में रखी हुई गेंद पूरी तरह से चूक गए फ्लिक करने के प्रयास में और आउट होकर पेविलियन में लौटते हुए कुणाल। पहली गेंद पर करारा झटका डीबी स्पोर्ट्स कुरुन को। इसी बीच मिस्टर पवन कदम, भोकरी गांव के युवा उद्योगपति, उनका आगमन हुआ है। आपका हार्दिक स्वागत, जिनके द्वारा स्वीट बॉक्स दिए गए हैं मैन ऑफ द मैच के तौर पर। बहुत बहुत स्वागत है। कल उनकी टीम ने ज़बरदस्त प्रदर्शन किया, D11 भोकरी टीम। वे खुद भी खेले। नए बल्लेबाज रोहित मैदान में पहुंचे हैं। शुरुआत बेहतरीन की है अनिकेत ने। एक और फिर से गेंद लगी है डंडे पर, एक और बैट्समैन का काम तमाम। जो गलती की थी कुणाल ने, वही गलती की है रोहित ने। उन्होंने भी अपना लेग स्टंप खुला छोड़ दिया था। बहुत ही खराब शॉट। 2 गेंदों पर 2 बल्लेबाजों को बोल्ड कर चुके हैं गेंदबाज अनिकेत। ही इज ऑन हैट्रिक और बोल्ड की हैट्रिक भी पूरी कर सकते हैं, जो कि एक बहुत ही अनूठी हैट्रिक मानी जाती है। बहुत ही रेयर देखने को मिलती है इस तरह की हैट्रिक्स। गजब की शुरुआत। बल्लेबाज गलतियां कर रहे हैं और विकेट टू विकेट गेंदबाजी हो रही है। विकेट टू विकेट गेंदबाजी का फायदा मिलता है गेंदबाज को। बल्लेबाज यदि थोड़ा भी चूक जाता है तो फिर लेग बिफोर विकेट मिलने के चांसेस होते हैं या फिर बोल्ड के रूप में बैट्समैन आउट होने के चांसेस बन जाते हैं। यहाँ पर दोनों भी बल्लेबाज कुणाल और रोहित बोल्ड के रूप में आउट हुए हैं और अब हैट्रिक गेंद का सामना करने के लिए सूरज थोरात मैदान में। लक्ष्य ज़्यादा बड़ा नहीं है, लेकिन टूर्नामेंट बड़ा है और छोटे टोटल भी कई बार आपको परेशानी में डाल देते हैं जब गेंदबाज अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी करते हैं, जो पिछले मैच में हमने देखा है। और अब इस मैच में गजब की शुरुआत जय बजरंग खलिंग टीम के लिए करते हुए अनिकेत। बैंग ऑन टारगेट गेंदबाजी। दबाव रहेगा यहाँ पर सूरज थोरात पर। यही क्रिकेट का खेल है। कभी कभी छोटे छोटे छिद्र, कहते हैं ना, बड़े बड़े जहाज़ों को डुबो देते हैं। वैसे छोटे छोटे टोटल पर कई बार बड़ी बड़ी टीमें भी ढेर हो जाती है। शानदार, महान अनिश्चितताओं से भरा हुआ यह क्रिकेट का खेल। पहली 2 गेंदों ने ही इस रनचेज में दिलचस्पी पैदा कर दी है, रोचकता पैदा कर दी है। हैट्रिक गेंद आने दिया है, दिशा दिखाई है, गैप में निकाल दिया है। 2 रन से यहाँ पर जरूर लेना चाहेंगे। फील्डर पीछा कर रहे हैं, डीप में जाकर रोका है, तब तक 2 रन कंप्लीट होते हुए। खाता खुलता हुआ तीसरी गेंद पर डीबी स्पोर्ट्स कुरुन का।
आज काफ़ी संतुलित टीमों के बीच में मैचेस देखने को मिल रहे हैं। हालांकि इसके बाद कई बड़ी टीमों को भी हम एक्शन में देखने वाले हैं, जिसमें जय गणेश वाफाले बी टीम आज खेलने वाली है। आरजोली स्पोर्ट्स एक और अच्छी टीम है। ध्रुव 11 वाशेरे, महेंद्र मागे एंड कंपनी। लॉफ्ट कर दिया है, हवा में गेंद, फील्डर खाऊ कॉर्नर पर, कोई गलती नहीं। विकेट नंबर 3 का पतन। कहीं ना कहीं शिकार हो रहे बल्लेबाज। पारी को स्थिरता देने की आवश्यकता थी, 2 विकेट्स पहले ही गवा दिए थे, तो ऐसे में सूरज थोरात पर जिम्मेदारी काफ़ी बड़ी थी, लेकिन छक्का जड़ने का प्रयास किया उन्होंने। टाइमिंग उतनी सटीक थी नहीं, काफ़ी देर गेंद हवा में और वहां पर खिला जहां पर खिलाड़ी मौजूद, केवल 2 ही खिलाड़ी सर्कल के बाहर है। पावर प्ले चल रहा है, लेकिन फील्डर को ढूंढ निकाला है काउ कॉर्नर की दिशा में। अच्छा कैच। 3 खिलाड़ी पहले ही ओवर में पेविलियन में लौट चुके हैं। मात्र 2 रन स्कोरबोर्ड पर। दयनीय अवस्था है 34 रनों का पीछा करते हुए डीबी स्पोर्ट्स कुरुन की। नए बैट्समैन नंबर 5 पर गुरु आए हैं। गुरु को तो गुरु की तरह ही खेलना पड़ेगा अभी, लेकिन आते ही लंबा हिट लेने का प्रयास, गलत लाइन पर बल्ला चला बैठे। ऑन साइड में उठाकर खेलना चाहते थे, जबकि गेंद ऑफ स्टंप के थोड़ी बाहर थी। पूरी तरह से बीट हुए हैं। गजब की गेंदबाजी, अच्छी अनुशासित गेंदबाजी की है अनिकेत ने। जय बजरंग चिंचोली टीम के पास बहुत यंगस्टर्स नजर आते हैं, लेकिन इस ओवर में जो बॉलिंग हुई है, एक मैच्योर्ड गेंदबाज की तरह गेंदबाजी कर रहे हैं। इस बार शॉट ऑफ लेंथ पुल कर दिया है इनफील्ड के ऊपर से, जबरदस्त स्ट्रोक, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। हुए बल्लेबाज गुरु, शानदार चौका। पहले ओवर की समाप्ति पर स्कोर है 6 रन, 3 विकेटों के नुकसान पर। डीबी स्पोर्ट्स कुरुन, बचे हुए 3 ओवर्स में 28 रनों की जरूरत। आइए मंच पर अब मेहमानों के सम्मान की तरफ बढ़ते हैं। राइजिंग स्टार पड़गा टीम के स्पॉन्सर हमारे बीच उपस्थित है, समीर शेख साहब, उनकी इज्जत अफजाई की जाएगी। भारत जादव साहब से रिक्वेस्ट है आपके शुभ हाथों से समीर शेख साहब को सम्मानित करना है। मिस्टर समीर शेख, राइजिंग स्टार पड़गा टीम के स्पॉन्सर, उनको सम्मानित किया जा रहा है मंच पर। महत्वपूर्ण उपस्थिति समीर शेख साहब की, थँक यू सो मच। यानंतर अजयजी देसले व्यासपीठावर उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून टॉस विनिंग कॅप्टनला आपण प्रत्येक सामन्यामध्ये कोल्ड ड्रिंक्स देत आहोत। महत्त्वाचं योगदान त्यांचं या स्पर्धेसाठी, त्यांचा देखील सन्मान केला जाईल। योगेश कोरले यांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण अजयजी देसले यांना सन्मानित करायचं आहे, बोकरी गावचे उद्योगपती। स्पीडअप करायचं आहे, खेळ चालू ठेवा प्लीज, खेळ थांबू नका। अजयजी देसले यांचा हा शुभ सन्मान या मंचावर। ओहो, नो बॉलचा इशारा, अपील देखील झालं होतं। मुख्य पंचांनी तिकडं वाईटचा इशारा केला होता, परंतु हा नो बॉल आहे। स्क्वेअर लेगच्या मागे आपण बघतोय की 3 खेळाडू होते बिहाइंड स्क्वेअर ऑन साईडला, त्याच्यामुळे पंचांनी हा बॉल नो घोषित केलाय। डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू आहे, त्याच्याकडून बऱ्याचदा चुका होत असतात, आपण बघितलेलं आहे। या आधीच्या सामन्यांमध्ये देखील काही संघांकडून या चुका झालेल्या आहेत। जी पॉपिंग क्रीज असते तिच्या पलीकडे तुम्ही गेलात, अर्थात बिहाइंड स्क्वेअर जर गेलात, तर मात्र आणखी 2 खेळाडू तुमच्या ऑलरेडी आहेत। एक शॉर्ट फाईन लेग आहे, एक लॉंग लेगला फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे, त्यामुळे 2 पेक्षा अधिक खेळाडू तिकडे तैनात करू शकत नाहीत तुम्ही, त्यामुळेच हा नो बॉल घोषित केला पंचांनी। फ्री बॉल स्विंग करायचा होता, परंतु फायदा उचलता आलेला नाही आहे। बीट होतोय बॅटर। गोलंदाजीसाठी विवेकला आपण बघतो या दुसऱ्या षटकामध्ये। 7 धावा फलकावर आहेत, टार्गेट आहे 34 धावांचं। जय बजरंग खालिंग विरुद्ध डीबी स्पोर्ट्स कुरुन, असा हा आजचा तिसरा सामना, तिसरा दिवस देखील आहे या स्पर्धेचा। आज मकर संक्रांतीचा गोड दिवस आहे, सगळ्यांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। विवेक वन्स अगेन। हो, यावेळेला उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो देखील बॅटवर बॉल आलेला नाही आहे। आणखी एक निर्धाव चेंडू,
डॉट चेंडू जेवढे जास्त खेळले जातील तेवढंच प्रेशर वाढत जाणार आहे फलंदाजी करणाऱ्या टीमवर. ऑलरेडी ते दबावात आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज बाद झालेत. डावाला सुरुंग लावला पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अनिकेतनं धारदार गोलंदाजी केली. आणि आता या षटकामध्ये विवेक देखील चांगला मारा करताना दिसतोय. पहिला बॉल नो बॉल होता, कारण क्षेत्ररक्षणामध्ये तिथे चूक घडली होती फील्ड सजवण्यामध्ये. सन्मान्य प्रकाशजी पापे आणि रघुनाथजी पवार डोळेगावचे ग्रामस्थ यांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत. नरेश गोरले यांचे जवळचे मित्र आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि याच दरम्यान आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चाचपडतोय फलंदाज मनीष, सलामीवीर आहे, चांगले फटके तो खेळू शकतो, बऱ्याचदा त्याने ते दाखवून दिलंय. परंतु जो दबाव बनलेला आहे तो दबाव नीटचा हँडल आतापर्यंत करू शकलेला नाही आहे. आणि दबाव हटवण्यासाठी मोठा फटका कदाचित आता खेळावा लागेल. तो प्रयत्न होतोय, परंतु योग्य तंत्राचा वापर देखील करणं गरजेचं आहे. धावसंख्या स्थिर आहे 7 धावा. आणखी 27 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू. यावेळेला सुरेख फटका आहे. फ्रंट फुटला येत असताना लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. बाउन्सवर बॉल कलेक्ट केलाय फिल्डरनं. एकच धाव येथे मिळताना दिसते. फटका चांगला होता, परंतु फार अधिक धावा मिळालेल्या नाहीत. पण यस, बॅटच्या मधोमध घेतला होता. थोडा का होईना आत्मविश्वास वाढला असणार आहे फलंदाजाचा या फटक्यानंतर. आणि बघायचं आहे त्याचा फायदा यानंतरच्या चेंडूंवर त्याला होईल की नाही. तुर्तास एक धाव मिळाली आहे. धावसंख्या 8, 3 गडी बाद. चौदा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 बॉल्समध्ये 26 धावांची आवश्यकता डीबी स्पोर्ट्स कुरुन संघाला जिंकण्याकरिता. धावांचा पाठलाग करणारे संघ पहिल्या 2 सामन्यांमध्ये आज पराभूत झालेले आहेत. मागच्या मॅचमध्ये तर 25च धावांचं टार्गेट होतं, ते देखील जरीमरी भोकरी संघाला पूर्ण करता आलं नाही. जबरदस्त बॉल, चांगला बाउन्स होता. या बॉलमध्ये थोडासा पुढे टाकला होता, परंतु एक्स्ट्रा बाउन्स त्याच्यामुळे फलंदाजाला बीट केलंय. आणि चेंडूच्या मेरिटवर कुठेतरी फटके ते जास्त पाहायला मिळत नाहीत. निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रकाशजी फापे आणि रघुनाथ पवार डोळेगावचे समाजसेवक यांचं आगमन झालं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. नरेश गोरले यांचे जवळचे मित्र आहेत. विनंती करतोय दोन्ही मान्यवरांना आपण व्यासपीठावर यायचं आहे. यावेळेला टॉपेज आहे, बॉल हवेत आहे. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू जज करतोय. जबरदस्त कॅच, कुठलीही चूक केलेली नाही फिल्डरनं. विकेट नंबर 4चं पतन. छान राहिली. फक्त 33 धावांपर्यंत त्यांनी थांबवलं जय बजरंग खालिंग संघाला, परंतु फलंदाजांनी सपशेल नांगी टाकलेली आतापर्यंत या पहिल्या 2 षटकांच्या खेळामध्ये. 8 धावा फलकावर आहेत आणि 4 फलंदाज तब्बल 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला निघून गेलेत. गुरुचा देखील खेळ संपला. एक चौकार ठोकला होता गुरुनं मागच्या ओव्हरमध्ये, परंतु विशेष काही योगदान देता आलेलं नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये विष्णू आलाय. विष्णूला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. मनीष अजूनही खेळपट्टीवर आहे, जो सलामीवीराच्या भूमिकेत आलाय. आणि सलामीवीराची भूमिका काय असते ती त्याला आता दाखवावी लागणार आहे. एक मोठा फलंदाज आहे, ती तशी कामगिरी मात्र करून दाखवावी लागणार आहे. नवीन षटकाला गोलंदाज सुरुवात करतोय अनिकेत. 2 अनिकेत आहेत या जय बजरंग चिंच खालिंग संघाकडे. अनिकेत सिनियर आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज मनीष. 12 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण. 13ची सरासरी गाठायची आहे. आक्रमक बॅटिंग देखील आता करावी लागणार आहे आणि विकेटची पडझड देखील थांबवावी लागणार आहे. शॉर्ट बॉल आहे, यावेळेला हुक केलाय. फटका सुंदर आहे, फिल्डर पाहतच राहील. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. पहिला आत्मविश्वास वाढवणारा फटका मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितला होता, जेव्हा त्याने लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळला होता. आणि यस, कॉन्फिडन्स वाढतो बॉल जेव्हा बॅटच्या मधोमध लागतो, त्याचा फायदा आता झालाय. शॉर्ट बॉलचा पुरेपूर फायदा घेतलाय. चांगल्या पोझिशनमध्ये आला. स्विवल करत असताना
हुक केलं होतं आणि लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला फेकलंय. महत्त्वाचा षटकार येतोय, प्रेशर रिलीज करणारा षटकार मनीषच्या बॅटमधून. धावसंख्या वाढते 14. आता समीकरण असेल 11 चेंडू आणि 20 धावा. सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे फलंदाज मनीषमध्ये. गोलंदाजाला कमबॅक करावं लागणार आहे. अनिकेत, खोलवा टप्प्याचा बॉल हवेत आहे, मिस टाइम फटका, स्वतः गोलंदाज बॉल खाली आणि फलंदाज बाद. कॉट अँड बोल्ड, बिग विकेट. बॉलवर चोख प्रत्युत्तर गोलंदाज अनिकेतनं दिलंय. तंबूचा रस्ता दाखवलाय फलंदाज मनीषला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु टायमिंग पूर्णपणे चुकलं आणि स्वतः गोलंदाजानेच तो झेल स्वीकारलाय. धावसंख्या 14 असताना 5वा गडी बाद झालाय. नवीन बॅटर ऋषी मैदानामध्ये. फलंदाजी तशी कागदावर सखोल पाहायला मिळते. विष्णू आणि ऋषी हे 6व्या 7व्या क्रमांकाचे फलंदाज आहेत, परंतु ते देखील चांगली कामगिरी करू शकतात. कागदावर तर टीम चांगली मजबूत दिसते, परंतु प्रत्यक्षात आपण बघतोय की फलंदाजांनी कुठेतरी शरणागतीच पत्करलेली आहे. 14ला 5 गडी बाद. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 धावांची आवश्यकता. 34 धावांचा पाठलाग करत असताना या मॅचमध्ये डीबी स्पोर्ट्स कुरुन संघ. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अनिकेत. ओव्हर द विकेट न सुरेख बॉल, थोडीशी मुवमेंट, चांगला बाउन्स, चांगला वेग होता, चांगली लाईन त्याने मेंटेन केली आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचे बॉल बऱ्याचदा फलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात. चेंडूच्या मेरिटवर खेळण्याचा फारसा प्रयत्न होत नसतो आणि त्याचा फायदा बऱ्याचदा गोलंदाजांना होत असतो. या डावामध्ये तेच सातत्याने घडताना दिसतंय. जेवढे डॉट बॉल खेळले जातील तेवढंच प्रेशर वाढत जाणार आहे. प्रत्येक डॉट बॉल नंतर प्रेशर कदाचित आता डबल होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 9 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साईडला उडवायचा होता, बॉल हवेत आहे, विकेट कीपर येतोय, गोलंदाज आलाय. कॉलिंगचा अभाव होता, मात्र झेल स्वीकारलाय गोलंदाजानं. आणखी एक बॅटर कॉटन बोल्टच्या स्वरूपात बाद. गोलंदाजी करत आहे. ज्या पद्धतीने एका पाठोपाठ एक मोठमोठे धक्के बसत चाललेले आहेत, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. डिसिप्लिन गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला बॉल शॉर्ट होता बघा, त्याच्यावर षटकार आला होता, परंतु त्यानंतर शॉर्ट बॉल टाकलेलाच नाही अनिकेतनं. जी चूक केली होती त्याच्यामधून त्याने धडा घेतलेला आहे आणि त्यानंतर अप्रतिम मारा. 14 धावा फलकावर 7 फलंदाज बाद झालेत.
3च विकेट्स बाकी आहेत. चेंडू शिल्लक असतील 7, धावा बनवायचे 20. बघा, पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 धावा, 8 धावा, आणि या षटकामध्ये षटकार लागलाय. 14 धावा फलकावर आहेत. टार्गेट 34 धावांचं आहे, त्याच्यामुळे अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. प्रथम बॅटिंग करत असताना खालिंग संघानं 33 बनवल्या होत्या. गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी, हे परत एकदा आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये 25 धावांचं टार्गेट, तिकडे देखील डिफेंड करणारा संघ जिंकला, वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा संघ. आणि आता जय बजरंग खालिंग, कामगिरी चांगली आहे. स्विच इट करायचा होता, मात्र बॉल लवकर निघून गेलाय. वेग चांगला धारण केलेला आहे गोलंदाजानं. स्किड होतोय इकडे, या खेळपट्टीवर टप्पा पडल्यानंतर बॉल अधिक वेगाने येतोय, त्यामुळे फलंदाज थोडेसे बुचकळ्यात पडताना दिसत आहेत. डॉट बॉल येतो आणि याचबरोबर आणखी एका सक्सेसफुल षटकाची समाप्ती. अनिकेतनं या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या, 3 फलंदाजांचं काम तमाम केलं. 3 षटकं संपलेत, धावसंख्या 14, फलंदाज बाद झालेत 7. शेवटचं षटक बाकी आहे. 20 धावा अजूनही जोडायच्या आहेत विजयाकरिता. बॅकफुटला सध्या तरी आपल्याला टीम पाहायला मिळते डीबी स्पोर्ट्स करून, परंतु इकडनं देखील पलटवार होऊ शकतो, कारण एक फलंदाज देखील सामना जिंकून देऊ शकतो. असा क्रिकेटचा खेळ आहे. जरूर टीम गेम आहे, पण बऱ्याचदा असं देखील घडत असतं की एक हाती देखील फलंदाज सामना जिंकून देत असतात, आणि 2-3 मोठी फटके शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजाने जर खेळले तर यस, अजून देखील संधी आहे डीबी स्पोर्ट्स करून संघाकडे, परंतु ते फटके खेळावे लागतील. विजय सहजासहजी मिळत नसतो, विजय हा मागून मिळत नसतो, त्यासाठी तुम्हाला संघर्ष मैदानामध्ये करावा लागतो. क्रिकेटचा खेळ जेवढा टेक्निकचा आहे तेवढाच तो बौद्धिक देखील आहे, तेवढाच मानसिक आहे, तेवढाच शारीरिक खेळ आहे. हा खेळ फक्त टेक्निकचा नाही, तर हा खेळ जिद्दीचा देखील आहे, साहसाचा देखील आहे. इकडे हिंमत दाखवावी लागणार आहे. आता हिमतीचा खेळ झालेला आहे, कारण 6 बॉल्समध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. फलंदाजीसाठी सज्ज होतोय बॅटर विष्णू. मागच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळालीच नाही, नॉन स्ट्रायकर एंडलाच तो थांबला होता. चांगला फलंदाज आहे. गोलंदाजीसाठी विजय. जास्त वेग नव्हता या बॉलमध्ये, परंतु लाईन चांगली आहे. वेगापेक्षा लाईन लेंथ फार महत्वाची आहे, आणि तेच करत असताना पहिल्या बॉलवर गोलंदाज विजय. डॉट बॉलनं सुरुवात, घसरगुंडी उडाली अक्षरशः डीबी स्पोर्ट्स करून संघाची 34 धावांचा पाठलाग करत असताना. 5 चेंडू शिल्लक, 20 धावा बनवायचे. ऑन साईडला बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय, मात्र गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू पोहोचतोय बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण. ओहो, दुसरी धाव घ्यायची होती, परंतु माघारी परतावं लागलंय फलंदाजाला. 2 धावा मिळायला हव्या होत्या असं वाटतंय, कारण फिल्डर थोडासा दूर होता. डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल केला गेला होता, परंतु विकेटच्या दरम्यानची रनिंग आपल्याला पाहायला मिळाली तेवढी चांगली म्हणता येणार नाहीये. एकच धावेवर समाधान व्यक्त केलं गेलंय अखेर. आणि आता 4 बॉल्समध्ये 19 धावांची आवश्यकता. चेजिंग कंपल्सरी. स्ट्रायकिंग एंडला अजय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय, जमिनी मार्गाने ट्रॅव्हल करतोय. लॉंग ऑफला तिकडे फिल्डर उपस्थित आहे, आणि पुन्हा एकदा पाहू शकाल अजिबात इंटेंट देखील दाखवला नाही दुसऱ्या धावेचा. कदाचित विष्णूला स्ट्राईक घ्यायचे, त्याला स्ट्राईक तर मिळालेली आहे, पण आता 3 बॉल्समध्ये 3 षटकार ठोकावे लागतील. 16 धावा फलकावर लागतायत 7 गड्यांच्या मोबदल्यात. 3 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय डीबी स्पोर्ट्स करून संघासमोर. विजय महत्वाचा बॉल घेऊन, प्लॅन मिस. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु चेंडूच्या रेषेमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न, आणि ह्या चुका वारंवार फलंदाजांनी केलेल्या आहेत. नावलौकिकाला साजेशी फलंदाजी कुठल्याही फलंदाजाला करता आलेली नाहीये. सर्वच फलंदाजांनी निराश केलंय डीबी स्पोर्ट्स करून संघाकडून, आणि त्यामुळेच आता पराभवाच्या छायेत आपण बघतोय करून संघाला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. औपचारिकता शिल्लक. यावेळेला मात्र मोठा फटका, गगनचुंबी फटका. 6 धावा मिळतील. षटकार. की मेहरबा आते आते. आता 1 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण आहे. अशक्य प्राय असं समीकरण आपण बघतोय, पण क्रिकेटचा खेळ आहे. एखादा नो बॉल वगैरे आला, त्याच्यावर मोठा फटका आला, तर पुन्हा एकदा सामना जिवंत होऊ शकतो. आणि आता हे सर्व काही डिपेंड असणार आहे गोलंदाजावर. गोलंदाजाला फक्त एक लीगल बॉल टाकायचा आहे. विजय तर सुनिश्चित दिसतोय जय बजरंग खालिंग संघाचा.
गोलंदाजाने त्याच्यावर जी कामगिरी होती ती आत्तापर्यंत तरी चोखपणे बजावलेली आहे. मागच्या बॉलवर षटकार जरूर आलाय, पण गोलंदाज विजयला देखील माहिती आहे की फक्त लिगल डिलिव्हरीज आता टाकायच्या आहेत. शेवटचा बॉल बाकी, 12 धावांची आवश्यकता. ओ नो बॉलचा इशारा पंचांकडून. बघा, हेच क्रिकेट आहे. क्रिकेटची ही खरी रंगत आहे, ही खरी मजा आहे. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न वैध असणार आहे का हे पाहावं लागेल. फलंदाजाला बाद घोषित करण्यात आले. धावचीच्या रूपात बॅटर आउट. 2 धावा मिळत आहेत, परंतु अजूनही 1 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण आहे. आणखी एखादा नो बॉल. काही घडू शकतंय क्रिकेटच्या खेळामध्ये. 1 चेंडू 10 धावा. एक लीगल बॉल टाकायचा होता, परंतु तो टाकत असताना बॉल थोडासा हातातून निसटला आणि बीमर बॉलची फेक झालेली आहे. पुढचा बॉल फ्री हिट असेल. एक बॉलमध्ये 12 बनवायच्या होत्या, आता एक बॉलमध्ये 10 बनवायचे आहेत. आणि हा सामना जर येथून खालिंग संघाने गमावला तर मात्र किती, एक बॉलमध्ये 10 आहेत ना, 10 दिवस तरी झोपणार नाहीत त्यांचे खेळाडू. नवीन बॅट्समन पियुष नॉन स्ट्रायकरचा इनला असेल. चांगला बॉल आहे, फ्री हिट बॉल, लीगल बॉल, आणि त्याचीच आवश्यकता होती. अखेर हा सामना जिंकलाय जय बजरंग खालिंग संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम जय बजरंग स्पोर्ट्स खालिंग अँड हार्ड लक डीबी स्पोर्ट्स कुरुंद. डीबी स्पोर्ट्स कुरुंद संघाला आपल्या फलंदाजीबाबत भरपूर विचार करावा लागणार आहे. फलंदाजांचे क्रम कदाचित पुढच्या स्पर्धांमध्ये बदलण्यात देखील येतील, कारण छोटंसं टार्गेट असताना देखील त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. परंतु कौतुक करूयात विजयी संघाचं, अभिनंदन करूयात जय बजरंग खालिंग संघाचं. जबरदस्त गोलंदाजी, त्याच्या बळावर त्यांनी हा सामना जिंकलाय. या सामन्याचा सामनावीर खेळाडू ठरलेला आहे अनिकेत पागे, कारण अष्टपैलू कामगिरी केली. 8 धावा देखील बनवल्या आणि एका ओव्हरमध्ये 3 विकेट्स देखील त्याने मिळवल्या. सो अनिकेत पागे इज द मॅन ऑफ द मॅच. आज गोलंदाज वर्चस्व गाजवताना दिसत आहेत या स्पर्धेमध्ये. अनिकेत पागे सामनावीर खेळाडू, त्याला आपण सन्मानित करणार आहोत व्यासपीठावर सामनावीराचा पुरस्कार देऊन. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी प्रकाशजी फापे यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. डोळेगावचे समाजसेवक प्रकाशजी फापे मंचावर उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारत असताना अनिकेत पागे. त्यानंतर हेल एनर्जी ड्रिंक आपण देणार आहोत रुपेश दादा, रघुनाथजी पवार यांच्या शुभ हस्ते हेल एनर्जी ड्रिंक आणि स्वीट बॉक्स. पवन कदम यांच्याकडून स्वीट बॉक्स लाभलेला आहे. संजयजी पडवळ यांच्याकडून हेल एनर्जी ड्रिंक. थँक्यू, मान्यवरांचे आभार आणि खेळाडूचं अभिनंदन. आता पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण वळतोय. रुपेश दादा गोरले यांना विनंती असेल आपण आदरणीय प्रकाशजी फापे साहेबांना सन्मानित करावं. आपल्या या मंचाची आणि